दादांना म्हणो तुम्ही काळजीच करू नका, आपली माणसं ऑलरेडी कामाला लागली. तर कसं आहे, आम्ही कुठे उभे राहतो ते महत्वाचं नाही, आम्ही उभे राहिलो की रांगेची दिशा बदलती हे महत्वाचं. एवढं सांगा दादांना. हो साहेब. मग रघु, तुझं तोंड उघड बघू. साहेब, मी माहिती काढली. कसली माहिती? तीच माहिती साहेब, हिंदीचं आणि व्यंकू महाराजांच्या पोराचं काहीतरी गेटमॅट चालू आहे. या दोघांना रात्री अपरात्री फिरतानाही बघितलंय. ती हिंदी सारखी सारखी निमणीलाही जाते. हे बाई, अगं बाई, आलं की तुझं घर, संपली सवारी. लक्ष कुठे तुझं? डोळे फुटतील आता. डॉक्टर, बघितलंय. आम्ही पण दोघांना सोबत बघितलंय. पण कसं आहे राग्या, सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष दाखवल्यावर इम्पॅक्ट पडत असतोय. काय पडत असतोय? इम्पॅक्ट. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांचा व्हिडिओ तयार करायला सांग. सांगतो साहेब. डॉक्टर, जर का कुणी नाक खुपसलं तर त्याला जागीच कापू. हे मोहित, माफ आता, मर्यादा सोडून बोलशील तर. डॉक्टर, अरे तू पेशंटला सांभाळ, त्यांना गोळ्या दे. अच्छा, म्हणून त्या दिवशी एवढा उडूड दबंग झालता का तो? हा, इश्काची नशाच लई गेली राव. पण राग्या, या दोघांच्या इश्काची नशा कशी उतरवतो ना ते बघच. आमच्याशी जो लढणार त्याची आम्ही माती माती करणार. व्यंकू महाराज,